नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात। तर बघा मित्रांनो, ITIच्या गुणवत्ता यादीचे SMS यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार होती, त्या संदर्भाची माहिती तुम्हाला मी अगोदर देखील दिलेली होती। तर आज तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे, फायनल गुणवत्ता यादी जी आहे ती त्या ठिकाणी लागणार होती। त्यानुसार आज विद्यार्थ्यांना 5 वाजल्यापासून SMS यायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच आता ह्यापुढे काय करायचे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर तुमची जी काही पहिली लिस्ट असेल, मेरिट लिस्ट, ती कधी लागेल त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ITIचं तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल करत असतो। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तुमचं ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जाणार आहे। तर बघा, ITIच्या गुणवत्ता यादी संदर्भात या ठिकाणी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत। पाहू शकता बघा, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 7 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपासून। तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिले तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी तुमची जी काही अंतिम गुणवत्ता यादी आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। बघा, तुम्हाला SMS आलेले आहेत का? जर तुम्हाला SMS आलेले असेल अंतिम गुणवत्ता यादी संदर्भात, फायनल मेरिट लिस्टच्या संदर्भात, तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे। ज्यांना SMS आलेले असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहा, ज्यांना आलेले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचं आहे, ठीक आहे। आता बघा, आज तुम्हाला या ठिकाणी SMS देखील येतील आणि संकेतस्थळावर म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवर तुमची फायनल गुणवत्ता यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आता ही जी काही यादी आहे ती कशा पद्धतीने चेक करायची, तर ऑफिशियल वेबसाईटवरला जायचं। ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुमचा यूजर ID टाकायचा, जो काही तुमचा यूजर ID असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा पासवर्ड यूजर ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही रँक आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। स्टेटनुसार रँक तुम्हाला पाहायला मिळेल, स्टेटनुसार कॅटेगरीचा रँक पाहायला मिळेल, होम डिस्ट्रिक्टचा रँक तुम्हाला पाहायला मिळेल आणि होम डिस्ट्रिक्टनुसार तुमचा कॅटेगरीचा रँक तुम्हाला त्या ठिकाणी देखील पाहायला मिळेल आणि SMS द्वारे देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे। ज्यांना SMS आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचं आहे, ज्यांना आले नसतील त्यांनी नो लिहून पाठवायचं आहे। आता ठीक आहे, या ठिकाणी 7 जुलैला म्हणजेच आज तुमचे या ठिकाणी SMS देखील तुम्हाला आलेले असतील। त्यासोबतच अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती त्या ठिकाणी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे। आता काही तुमच्या महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे बघा, सिद्धांत प्रजापती यांनी विचारलेला, सर ITI का रजिस्ट्रेशन करना है, न्यू डेट कब निकलेगा, प्लीज बताना। आता बघा, नवीन रजिस्ट्रेशन्स करण्यासाठी तुम्हाला ह्यावेळेस संधी मिळालेली नाही किंवा तुम्ही केले नसेल तर बघा, आता तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते 4थ्या मेरिट लिस्टनंतर तुम्हाला करायला मिळणार आहे। तर रजिस्ट्रेशन्स त्यावेळेस करताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या मेरिट लिस्ट लागणार नाही। त्यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल, परंतु तुम्हाला आता त्या ठिकाणी करता येणार नाही। आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीची आता जी काही प्रोसेस राबवली जाणार आहे ITIची त्या संदर्भात रजिस्ट्रेशन्स करायचे असतील तर डायरेक्टली तुम्हाला पुढच्या वर्षी ते रजिस्ट्रेशन्स करायला मिळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न हा बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। प्राची यांनी विचारला, सर आता मी न्यू ॲडमिशन करणार आहे 14 तारीखला, तर होणार का? मला 46.60% आहेत। बघा, तुम्हाला ॲडमिशनसाठी ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल आणि कन्फर्मेशन करला असेल, कन्फर्मेशन देखील त्या फॉर्मचं केलेलं असेल, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे त्या ठिकाणी ऑप्शन येतो। ऑप्शन फॉर्म जर तुम्ही भरला असेल 14 तारखेला, जर तुम्हाला ट्रेड मिळाला तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी ॲडमिशन करू शकता। जर तुम्हाला ट्रेड मिळाला नाही तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म पुन्हा एकदा भरावा लागेल। 46.60%वर देखील तुम्हाला ट्रेड मिळू शकतो। त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सूरज खमगाल यांनी विचारलेला, सर आपला पहिला ट्रेड नाही लागला फर्स्ट मेरिट लिस्टला आणि दुसरा लागला, तर आपण दुसऱ्या मेरिट लिस्टला पात्र असू शकतो का? तर नक्कीच, तुमचा पहिल्या मेरिट लिस्टला पहिलाच ट्रेड लागला नाही तर तुम्ही दुसऱ्या मेरिट लिस्टला पात्र असतात। जर तुम्ही ॲडमिशन केलं तर तुम्ही पात्र नसतात। जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर पहिला ट्रेड सोडून सगळे म्हणजे 100पर्यंत जरी तुम्हाला ट्रेड, कुठलाही एक ट्रेड त्या ठिकाणी अलॉट झाला 2 पासून 100पर्यंत आणि तुमची इच्छा असेल नाही घ्यायचा, तरी देखील तुम्ही सेकंड लिस्टला त्या ठिकाणी पात्र असणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, सर मी फॉर्म भरला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही केलं, आता मला ऑप्शन फॉर्म पण भरता आला नाही, पण मला शेवटच्या अंतिम फेरीत डायरेक्ट ॲडमिशन घेता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे। बघा, तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन घेता येईल, परंतु ह्या फॉर्मच्या आधारावर नाही घेता येणार, ठीक आहे। तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन्स त्यावेळेस करायला लागेल। नवीन रजिस्ट्रेशन वगैरे करून कन्फर्मेशन करून तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी शेवटची अंतिम फेरी जी आहे त्यामध्ये ॲडमिशन तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार आहे। डायरेक्टली त्याला
समुपदेशन प्रक्रियेद्वारे तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. मयूर पवार यांनी विचारला, सर SMS आल्यानंतर प्रत्येक राऊंडला ट्रेडचे ऑप्शनल फॉर्म भरावे लागतो का? बघा, ज्यावेळेस तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे, आता पहिली मेरिट लिस्ट बघा तुम्हाला कधी लागणार आहे, तर 14 जुलैला तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, अजून 7 दिवसांनी तुमची पहिली मेरिट लिस्ट लागेल. पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगली टक्केवारी असेल त्या विद्यार्थ्यांना, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी ट्रेड चांगले टाकले असतील त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रेड मिळणार आहेत. ट्रेडचे अलॉटमेंट लेटर देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ज्यावेळेस तुम्हाला ट्रेड मिळेल त्यावेळेस ट्रेड मिळाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं सर्वस्वी तुमची इच्छा आहे. परंतु ॲडमिशन घेतलं नाही घेतलं तरी देखील तुम्हाला, म्हणजेच तुम्ही ॲडमिशन जर घेतलं तर तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या फेरीसाठी पात्र नसतात. जर ॲडमिशन घेतलं नाही पहिला ट्रेड सोडून तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतो. ठीक आहे, प्रत्येक फेरीला तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरता येत असतो. फक्त तुम्ही जर ॲडमिशन घेतलं किंवा काही नियम आहेत त्या नियमांच्या आधारे जर तुम्ही त्या ठिकाणी बसत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरू शकतात. आता पुढचा प्रश्न बघा, अशा पद्धतीचा यश थोरात यांचा प्रश्न आहे. सर, माझा मेरिट नंबर आला आहे पण मी चेक करत आहे, पासवर्ड पण बरोबर टाकत आहे आणि मेरिट नंबर पण मला काहीच दाखवत नाही आहे. इनव्हॅलिड नंबर सांगत आहे. पासवर्ड फॉरगेट मारल्यावर पासवर्ड बरोबर दाखवतं. बघा, यांनी जे काय आहे त्यांनी या ठिकाणी मेरिट नंबर टाकला असेल. मेरिट नंबर टाकून कुठल्याही पद्धतीने चेक होणार नाही आहे तुमचं. तुम्हाला तुमचा युजर ID जो असतो तो युजर ID टाकावा लागेल आणि मग पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमची त्या ठिकाणी जी काही प्रोसेस असेल, जी काही मेरिट नंबर असेल तो तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला मेरिट नंबर नाही टाकायचा, युजर ID टाकायचा, पासवर्ड टाकायचा आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर विद्यार्थी जर अशा पद्धतीने करत असतील तर त्यांनी व्यवस्थित करायचं आहे. तुमचा युजर ID आणि पासवर्डच महत्त्वाचा असतो. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. किसन पाटील यांनी विचारला आहे, सर मी पहिल्या मेरिट लिस्टमध्ये IMCमध्ये इलेक्ट्रिशियनला फॉर्म टाकला आहे, लागेल का? नंबर पर्सेंटेज 80% वासिम. बघा, तुमचा फॉर्म या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर. आणि या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा, यांनी देखील निखिल तायडे यांनी देखील विचारला आहे, सर इलेक्ट्रिशियन IMC आणि इलेक्ट्रिशियन गव्हर्नमेंट टाकला आहे, 85% आहेत, कोणता लागणार? बघा, तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे की कुणीही IMCचा ट्रेड टाकू नका. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो की कुणीही IMCचा जो काही ट्रेड आहे तो टाकायचा नाही आहे. IMCचा ट्रेड टाकल्यामुळे त्याचा तोटा काय होतो ते तुम्हाला सांगतो. बघा, ज्यावेळेस आपण नॉर्मल इलेक्ट्रिशियन टाकतो, ठीक आहे, इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डर असेल, जो काय असेल नॉर्मल, आणि त्याच्याच कंपॅरिझनमध्ये आपण ज्यावेळेस IMC टाकतो, IMC टाकल्यामुळे तुमची फी जी आहे ती वाढून जाते. आणि नॉर्मल जर तुम्ही ट्रेड टाकला तर तुमची फी त्या ठिकाणी कमीच असते. तर IMCचा ट्रेड आता तुम्हाला टक्केवारी देखील चांगल्या पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी ट्रेड जो आहे तो मिळू शकतो. जर तुम्ही सुरुवातीलाच IMC निवडला असेल, पहिल्या नंबरला IMC तुम्ही जर निवडला असेल आणि जर तुम्हाला तो ट्रेड मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल. पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार आहात. आणि जर तुम्ही पहिल्या नंबरला इलेक्ट्रिशियन नॉर्मल निवडला असेल आणि जर तो तुम्हाला मिळाला तर तुमचं त्या ठिकाणी भाग्य किंवा तुमचं त्या ठिकाणी नशीब आहे. कारण IMCचा ट्रेड निवडल्यानंतर तुम्हाला जास्तीची फी भरावी लागत असते. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे, सर्वांनाच सांगतो आहे. अजूनही सेकंड ऑप्शन फॉर्म भरत असताना IMCचा ट्रेड कुणीही टाकू नये. ज्यांना वाटतं की माझा नंबर लागणारच नाही आहे आणि ज्यांच्याजवळ पैसे असतील, म्हणजेच चांगली त्यांची घरची परिस्थिती असेल, त्यांनी IMCचा ट्रेड टाकला तरी काही हरकत नाही, सर्वस्वी तुमची इच्छा आहे. परंतु या ठिकाणी सांगतो आहे, IMCचा ट्रेड सहसा करून पहिल्या मेरिट लिस्टला कोणीही टाकू नये. आता तुम्ही टाकला असेल तर तुमचं त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म तुम्ही बघा, पहिल्या नंबरला IMC आहे किंवा नॉर्मल इलेक्ट्रिशियन आहे. IMC जर असेल आणि जर तुम्हाला मिळाला, कारण टक्केवारी चांगली 80% म्हटल्यावर तुम्हाला तो मिळू शकतो. आणि जर IMC तुम्हाला मिळाला तर तुम्हाला जास्तीची फी त्या ठिकाणी द्यावी लागेल. जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार. तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म चेक करावा लागेल. व्यवस्थितरित्या ऑप्शन फॉर्म चेक करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणीही यापुढे IMCचा ट्रेड टाकू नका. ज्यांना वाटत असेल की माझा ट्रेडला नंबर लागणारच नाही आहे, त्यांना जर त्या ठिकाणी वाटत असेल त्यांनी IMC टाकला तरी तुमची त्या ठिकाणी सर्वस्वी इच्छा असणार आहे. IMCमुळे तुम्हाला जास्तीची फी भरावी लागते. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो जुन्या पद्धतीचा आहे. म्हणजे 4 जुलैला त्यांनी विचारला होता. बघा, तौफिक खतीब यांनी विचारलं आहे, सर आज 4 जुलै 2024ला फर्स्ट मेरिट लिस्ट लागली आहे, परंतु त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, स्टेट लेवल कास्ट मेरिट नंबर, त्यानंतर पुढे होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर आणि होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी नंबर असे डिटेल्स आले आहेत. कृपया त्याचा अर्थ उदाहरणासहित स्पष्ट करा. आता बघा, ह्या ठिकाणी स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर जो आहे तो राज्याचा तुमचा जनरल मेरिट नंबर आहे, ठीक आहे. त्यानंतर स्टेट लेवल कास्ट कॅटेगरी नंबर, राज्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो काही जिल्हा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही रायगडमधून असाल, तुम्ही जर ठाण्यामधून असाल तर ठाणे जिल्ह्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे जनरल मेरिट नंबर तो तुम्हाला दाखवला जातो. आणि होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी नंबर, फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे असाल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
तुमचा कॅटेगरीनुसार कितवा नंबर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जात असतं। अशा पद्धतीने ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आज देखील पाहायला मिळाली असतील, कारण आज फायनल जी काही गुणवत्ता यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि फायनल गुणवत्ता यादी नंतर ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे आहे, ज्यांना आले नसतील त्यांनी नो लिहायचे आहे। कुठलाही प्रश्न असेल, नव्यानं तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। 14 जुलैला तुमची पहिली मेरिट लिस्ट लागेल। ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये 13 जुलैला विद्यार्थ्यांनी मला युजर आय डी आणि पासवर्ड द्यायचा आहे। मी त्या एका विद्यार्थ्याचा युजर आय डी आणि पासवर्ड घेऊन लाईव्ह देखील आपण तुमची मेरिट लिस्ट जी काय आहे, तुम्हाला ट्रेड अलॉट झाला आहे किंवा नाही ते आपण चेक करणार आहोत, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना चेकिंगची पद्धत देखील कळणार आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। जोपर्यंत ITIचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपलं चॅनल करणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।